Hi student, today we discuss about the third experiment, that is Hershey Chase experiment. He also proved that the genetic material is a DNA. We already see the genetic material is DNA. This genetic material DNA it explain म्हणजे दोन सायंटिस्टने प्रूव्ह केलेले, दॅट इज ग्रिफिथ एक्सपेरिमेंट अँड नेक्स्ट वन इज द व्हेरी मॅककार्टी अँड मॅकलूड एक्सपेरिमेंट. आता थर्ड एक्सपेरिमेंट ज्या सायंटिस्टने केलेला आहे त्या सायंटिस्टचा आपण हा एक्सपेरिमेंट पाहणार आहे. त्यांनी सुद्धा प्रूव्ह केलं आहे की DNA हे काय एक जेनेटिक मटेरियल आहे. तर पहा यांनी काय सांगितलं आहे, हर्शी अँड चेस वर्क विथ व्हायरसेस दॅट कंटेन DNA अँड प्रोटीन अँड इट इन्फेक्ट बॅक्टेरिया दॅट इज बॅक्टेरियोफाज. म्हणजे यांनी काय केलं आहे, व्हायरस यूज केलेत. काय केलेत, व्हायरस दॅट इन्फेक्ट दी बॅक्टेरिया. म्हणजे असे व्हायरस त्यांनी यूज केलेत ते बॅक्टेरियाला इन्फेक्ट करू शकतात. म्हणजेच बॅक्टेरिया म्हणजे एकदम स्मॉल जीवाणू असतात पहा, त्या जीवाणूंना हे काय करतात, इन्फेक्ट करतात डायरेक्टली. अशा प्रकारचे व्हायरस त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले की ते काय होतात, बॅक्टेरिया इन्फेक्ट होतात. म्हणजेच हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट हा कशावरती डिपेंड आहे, त्यांनी व्हायरस यूज केलेत आणि हे व्हायरस काय करतात, इट इन्फेक्ट दी बॅक्टेरिया. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी दोन व्हायरस यूज केलेत, फर्स्ट दॅट कंटेन DNA अँड सेकंड दॅट कंटेन प्रोटीन. असे दोन व्हायरस केलेत. अशा एका व्हायरसमध्ये काय आहे, तर एका व्हायरसमध्ये DNA आणि दुसऱ्या व्हायरसमध्ये काय आहे, बॅक्टेरिया. आणि जो व्हायरस काय करतोय, एक्झॅक्ट एखाद्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतोय त्याला काय म्हटलं जातं, बॅक्टेरियोफाज. त्या कन्सेप्टला म्हटलं जातं बॅक्टेरियोफाज. म्हणजे व्हायरसने इन्फेक्ट केलं बॅक्टेरियाला, अशा कन्सेप्टला म्हटलं जातं बॅक्टेरियोफाज. तर पहा, इट यूज रेडिओ फॉस्फरस 32 फॉस्फरस अँड रेडिओ सल्फर दॅट इज 35 सल्फर. त्याचे ते ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. आता यांनी काय केलंय, या व्हायरसेसमध्ये दोन मटेरियल यूज केलेत, फॉस्फरस आणि सल्फर. आता यांनी काय यूज केलं, यूज रेडिओ फॉस्फरस. रेडिओ म्हणजे ते कशा असतात, एकदम अनस्टेबल असतात. कशा असतात, अनस्टेबल असतात. आणि हे अनस्टेबल व्हायरसेस काय करतायत, अनस्टेबल म्हणजे एक्झॅक्ट हे कशा असतात, तर पहा यांचं जे मोलिक्युलर वेट आहे, हे मोलिक्युलर वेट एकने इन्क्रीज झालेलं असतं आणि ते अनस्टेबल असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं रेडिओ. म्हणजे त्यांनी व्हायरसेसमध्ये फॉस्फरस त्याच्याचबरोबर सल्फर हे दोन व्हायरसेसमध्ये, हे दोन मटेरियल व्हायरसेसमध्ये यूज केलेले सेपरेट. मग DNA असेल तर DNA मध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतो, नॉट म्हणजेच एक्झॅक्ट आपण जर पाहिलं तर DNA मध्ये हे फॉस्फरस प्रेझेंट असतात, नॉट प्रोटीन. म्हणजे प्रोटीनमध्ये हे काय असतात, ॲबसेंट असतात. म्हणजे जे फॉस्फरस आहे, फॉस्फरस प्रोटीनमध्ये ॲबसेंट असतात. DNA कंटेन ओनली फॉस्फरस. DNA मध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला, फॉस्फरस. त्याच्यानंतर जर आपण प्रोटीनचा विचार केला, एक्झॅक्ट जे प्रोटीन्स असतात, प्रोटीनची चेन असते, त्या प्रोटीनच्या चेनमध्ये आपल्याला सल्फर पाहायला भेटतात. आणि DNA ॲबसेंट इन प्रोटीन, म्हणजे प्रोटीनमध्ये DNA ॲबसेंट असतात आणि त्यांच्यामध्ये फक्त आपल्याला सल्फर पाहायला भेटतात. आणि जर आपण हे घेतलं DNA फॉस्फरस, जर DNAचं घेतलं तर DNA मध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतात, सल्फर ॲबसेंट असतात. हे व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, एक्झॅक्ट फर्स्ट आपण काय सांगितलं, हर्शी अँड चेस वर्क विथ व्हायरसेस कंटेन DNA अँड प्रोटीन. तर DNA मध्ये फॉस्फरस असतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी यूज केला आहे फॉस्फरस कोणता, रेडिओ फॉस्फरस दॅट इज 32. त्याचं हे ॲटॉमिक नंबर आहे 32P. देन रेडिओ सल्फर हा त्यांनी प्रोटीनमध्ये यूज केला, त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला दिलेला आहे 35. रेडिओ म्हणजे ते कसे असतात, अनस्टेबल असतात. तर पहा, एक्झॅक्ट आपल्याला इथे व्हायरसेस दाखवलेले आहेत. व्हायरसेस फर्स्ट व्हायरसमध्ये काय, फॉस्फरस लेबल DNA कोर. म्हणजे ह्या व्हायरसमध्ये काय आहे, DNA मध्ये काय आहेत, फॉस्फरस आहेत. काय आहेत, फॉस्फरस आहेत. म्हणजे हे आपल्याला त्या प्रोटीनमध्ये पाहायला भेटणार नाही. जो फॉस्फरस आहे, फॉस्फरस फक्त DNA मध्येच पाहायला भेटतात. त्याच्यानंतर सेकंड इथं जो व्हायरस दाखवला आहे त्याला सुद्धा बॅक्टेरियोफाज म्हणून उपयोगी असतो हा व्हायरस. म्हणजे हा काय करतो, बॅक्टेरिया इन्फेक्ट करतो. त्याच्याचबरोबर येतं सल्फर लेबल प्रोटीन कॅप्सूल. म्हणजे याच्यामध्ये काय असतात, तर प्रोटीन असतात आणि प्रोटीनमध्ये आपल्याला सल्फर पाहायला भेटतं. असे दोन व्हायरसेस यूज केलेत. तर एक्झॅक्ट इथं व्हायरसची आपल्याला डायग्राम दाखवली, इथं वरती हेड आहे. हेड म्हणजे एकदम कॅप्सिड सारखं स्ट्रक्चर असतं पहा, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असते, लाईक DNA असतील, RNA असतील, अशा प्रकारचे जेनेटिक मटेरियल इथं पाहायला भेटतात. तर आपण नंतर डिटेल पाहणार आहोत. तर नेक्स्ट आहे पहा, हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट. म्हणजे एक्झॅक्ट यांनी एक्सपेरिमेंट कसा केला आहे तर आपण पाहू. हर्शी अँड चेस वर्क विथ व्हायरसेस दॅट कंटेन DNA अँड प्रोटीन अँड इन्फेक्ट द बॅक्टेरिया दॅट इज बॅक्टेरियोफाज. म्हणजे त्यांनी असे व्हायरसेस यूज केले की त्याच्यामध्ये काय आहे, DNA कंटेन प्रोटीन अँड ऑल्सो
DNA आणि प्रोटीन. मग DNA मध्ये काय असतात, फॉस्फरस असतात, तर प्रोटीनमध्ये काय पाहायला भेटतात, सल्फर. अँड दॅट इन्फेक्ट दी बॅक्टेरिया, सो इट कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफाज. त्याला काय म्हटलं जातं, बॅक्टेरियोफाज. तर यांनी काय यूज केलं, यूज रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस 32P अँड रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर 35S, असे 2 रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल त्यांनी यूज केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, दे ग्रीव सम व्हायरसेस ऑन अ मीडियम इन अ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस अँड सम अदर रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. म्हणजे त्यांनी काय केलं, हे जे 2 व्हायरस आहेत, हे 2 व्हायरसेस 2 वेगवेगळ्या मीडियमवरती ग्रो केलेत. म्हणजे जर आपण इथं हे 2 व्हायरस पाहिले, फर्स्ट व्हायरस कशाचा आहे, तर फॉस्फरस लेबल DNA. काय, फॉस्फरस लेबल DNA. म्हणजे ह्यांनी काय केलं, दे ग्रीव सम व्हायरसेस, म्हणजे ग्रो होण्यासाठी काही व्हायरसेस त्यांनी काय केले, 2 मीडियम तयार केले. काय केले, 2 मीडियम तयार केले. फर्स्ट मीडियम तयार केलं की त्याच्यामध्ये काय असणार, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस हा टोटली त्या मीडियममध्ये प्रेझेंट असणार. म्हणजे सपोज जर आपण ही डायग्राम पाहिली तर पहा, असं त्यांनी काय केलंय, त्या व्हायरसला ग्रो होण्यासाठी काय केलं, एक मीडियम तयार केले. हे रेड पेननी जे आपण दाखवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, फॉस्फरस, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस मटेरियल त्यांनी फिल केलंय. आणि मग जेव्हा हे व्हायरसेस त्या मटेरियल त्या मीडियमवरती ग्रो होणार, तेव्हा त्याच्यामध्ये जो रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल डायरेक्टली फॉस्फरस आहे, ते स्वतःच्या बॉडीमध्ये हे व्हायरस काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. अशा मीडियमवरती ते व्हायरस काय करणार, ग्रो करणार. आणि जेव्हा व्हायरस या मीडियमवरती ग्रो करतात, म्हणजे त्यांची वाढ होते याच्यावरती, म्हणजे तेव्हा जे ग्रो होणार आहे तिथं, तर ते ग्रो होत असताना हे फॉस्फरस, हे व्हायरसेस काय करणार, या मीडियममधला फॉस्फरस स्वतःच्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब करणार. त्याच्याचबरोबर सेकंड व्हायरस आहे, सेकंड व्हायरस त्याच्यामध्ये काय आहे, तर हा प्रोटीनचा व्हायरस आहे. काय, प्रोटीनचा व्हायरस आहे. मग याला काय करणार, ते तिथं ग्रो करणार. कुठं ग्रो करणार, एक मीडियम तयार केले की त्याच्यामध्ये काय आहे, सल्फर आहेत. काय आहेत, सल्फर आहेत. मग त्या सल्फरवरती ते ग्रो केल्याच्या नंतर एक्झॅक्ट ते काय करतोय, व्हायरस तिथं ग्रो होत असताना त्या मीडियममधला सर्व जो सल्फर असेल तो स्वतःच्या रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर स्वतःच्या बॉडीमध्ये काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. आणि ॲब्सॉर्ब केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय होतात, जास्तीत जास्त रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे दोन्ही व्हायरसेस काय करणार, ते ग्रो करणार. कुठं, ते ग्रीव सम व्हायरसेस ऑन अ मीडियम इन रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस अँड सम अदर रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. म्हणजे यांच्यावरती त्यांनी ग्रो केलं की ते काय करतात, व्हायरसेस त्या मीडियममधून एक व्हायरस काय करतो, जो फॉस्फरस मीडियमवरती ग्रो केला तो फॉस्फरस डायरेक्टली ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यानंतर जो व्हायरस सल्फर मीडियमवरती, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर मीडियमवरती ग्रो केला आहे, तो रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर ॲब्सॉर्ब करतो. म्हणजे अशा प्रकारचे हे व्हायरसेस तिथं ग्रो केले. त्याच्यानंतर व्हायरसेस ग्रो इन द प्रेझेन्स ऑफ, आता पहा काय पाहायला भेटते आपल्याला, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस त्यांनी ॲब्सॉर्ब केला ज्या व्हायरसने, त्याच्यामध्ये काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह DNA असतात. म्हणजे DNA मध्येच फॉस्फरस आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नो रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन बिकॉज DNA कंटेन फॉस्फरस बट प्रोटीन्स डू नॉट. म्हणजे हे जे रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे, त्या रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये काय असतात, कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA. त्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA असतात, परंतु नो रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स, त्यांच्यामध्ये प्रोटीन्स आपल्याला पाहायला भेटत नाही. रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये फक्त रेडिओ ॲक्टिव्ह DNA पाहायला भेटतात, बिकॉज DNA कंटेन फॉस्फरस. DNA मध्ये काय प्रेझेंट असतं, तर फॉस्फरस असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, बट प्रोटीन डू नॉट. म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट नसतं. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस मीडियमवरती जेव्हा तो व्हायरस ग्रो होतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह DNA असतात. मग नॉट रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन, प्रोटीन का नसतात, कारण DNA मध्ये काय प्रेझेंट असतं, फॉस्फरस प्रेझेंट असतं. म्हणजेच नॉट प्रोटीन बिकॉज DNA कंटेन फॉस्फरस बट प्रोटीन्स डू नॉट. म्हणजे तिथं प्रोटीन्स आपल्याला पाहायला भेटत नाही. त्याच्यानंतर सांगितलं आहे, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. जेव्हा तो व्हायरस रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरवरती ग्रो होतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. परंतु त्याच्यामध्ये काय नसतं, नॉट रेडिओ ॲक्टिव्ह DNA. त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA नसतात, बिकॉज DNA डज नॉट कंटेन सल्फर, DNA कंटेन फॉस्फरस. हे आपल्याला व्यवस्थित समजलेलं असेल. तर त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलं आहे पहा, अलाउ टू इचेरिया कोलाय. म्हणजे त्यांनी बॅक्टेरिया जो यूज केला आहे, त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे, ई कोलाय. म्हणजे इचेरिया कोलाय हा बॅक्टेरिया त्यांनी यूज केलेला आहे पहा. ग्रोन ऑन द मीडियम कंटेनिंग नॉर्मल फॉस्फरस अँड सल्फर. आणि हे बॅक्टेरिया त्यांनी नॉर्मल मीडियमवरती ग्रो केलेले आहेत, लाईक नॉर्मल फॉस्फरस असेल त्याच्यामध्ये आणि नॉर्मल सल्फर असेल. म्हणजे अलाउ टू इन्फेक्ट इचेरिया कोलाय बॅक्टेरिया ग्रोन ऑन द मीडियम कंटेनिंग नॉर्मल फॉस्फरस अँड सल्फर. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, तर बॅक्टेरिया घेतला आहे. आता इचेरिया कोलाय हा बॅक्टेरिया घेतला आहे आणि त्याच्यावरती काय अलाउ
केलं आहे, तर जे व्हायरसेस आहेत की त्याच्यामध्ये आपण त्या मीडियमवरती ग्रो केलं आहे, फॉस्फरस आणि सल्फर आहे त्याच्यामध्ये, असे जे व्हायरस येतील असे व्हायरसेस त्यांनी त्या बॅक्टेरियावरती अलाव केलेत. म्हणजे तिथं आता ते डायरेक्टली त्यांचा एक्सपेरिमेंट करणार आहे. तर पहा एक्झॅक्ट इथं आपल्याला काय पाहायला भेटतंय, आफ्टर इन्फेक्शन व्हायरल कोट्स. आता इथं 2 व्हायरसेस घेतलेले आहेत पहा, आणि हे 2 व्हायरसेस आपण कोणावरती इंजेक्ट करणार आहोत, म्हणजे एक्झॅक्ट त्यांना कोणावरती अलाव करणार आहोत. तर फर्स्ट बॅक्टेरिया कोणते घेतले आपण, इचेरिया कोलाई. आणि इचेरिया कोलाई दोन्ही साईडला आपल्याला इचेरिया कोलायचे हे बॅक्टेरिया दिसतात की पहा, जिथं त्याच्यावरती 2 व्हायरसेस आहेत. तर 2 व्हायरसेस आहेत. फर्स्ट व्हायरस लेफ्ट साईडचा व्हायरस, त्याच्यामध्ये काय आहे, सल्फर लेबल प्रोटीन कॅप्सूल, त्याच्यामध्ये काय असतात, सल्फर असतात. आणि सेकंड व्हायरस आहे फॉस्फरस लेबल DNA कोर. म्हणजे हे जे आहेत हे आपल्याला 2 व्हायरसेस इथं घेतलेले दिसतात पहा. आणि 2 व्हायरसेस हे कुठे अलाव केलेत, तर खाली जे डायरेक्टली रेक्टेंग्युलर टाईपचे जे छोटे छोटे बॉक्स आहेत ते बॅक्टेरिया आहेत, इचेरिया कोलायचे बॅक्टेरिया पहा. आफ्टर इन्फेक्शन व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ह विथ दी हेल्प ऑफ सेंट्रिफ्यूज. आता इथं काय होणार आहे, आफ्टर इन्फेक्शन हा व्हायरस जेव्हा त्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतोय, त्यांच्यावरती जे व्हायरल कोट आहे वेअर रिमूव्ह, म्हणजे पूर्णपणे त्यांचं जे वरचं कोट असते पहा, तो व्हायरस जेव्हा इन्फेक्ट करतोय त्या बॅक्टेरियाला, तेव्हा त्या व्हायरसचं जे प्रोटीन कोट जे कोट असतं वरचं, ते काय होतं, इट रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्यूज. कशाच्या सहाय्याने, सेंट्रिफ्यूज. म्हणजे जिथं सेपरेशन होत असतं त्याला म्हटलं जातं सेंट्रिफ्यूज. त्याच्या सहाय्याने ते काय होतं, पूर्ण त्या व्हायरसच्या बॉडीवरचं जे कोटिंग आहे ते काय होतं, वेअर रिमूव्ह होतं. त्याच्यानंतर बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय व्हायरसेस, जेव्हा बॅक्टेरिया हा काय होतोय, बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय व्हायरसेस हॅव्हिंग रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. म्हणजे जो बॅक्टेरियाला असा कोणता व्हायरस आहे तो बॅक्टेरिया इन्फेक्ट करतोय बा, बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय व्हायरसेस हॅव्हिंग रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. आता फर्स्ट व्हायरसेसमध्ये काय, तर रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन आहेत. आणि हे रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन जेव्हा बॅक्टेरियाला काय करतात, इन्फेक्ट करतात. मग फर्स्ट स्टेप आपल्याला पाहायची पहा, जेव्हा हा रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन प्रेझेंट आहे असा व्हायरस काय करतोय, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतोय, तर त्याच्यामध्ये काय पाहायला भेटते, बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय व्हायरसेस हॅव्हिंग रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन सल्फर डिड नॉट फाउंड इन द बॅक्टेरिया. म्हणजे जर लास्ट स्टेज पाहिली आपण, तर लास्ट स्टेजमध्ये त्या बॅक्टेरियाच्या इनसाईड, जर इनसाईड आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर पाहायला भेटत नाही. म्हणजे सल्फर नॉट फाउंड इन रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर, याच्यामध्ये नॉट रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर्स आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे नो सल्फर डिटेक्टेड इन सेल. त्याच्याचबरोबर सल्फर डिटेक्टेड इन सुपरनेटंट. म्हणजे हे सल्फर आहेत, हे सल्फर डायरेक्टली त्याच व्हायरसेसमध्ये राहिलेले आहेत, ते बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये आलेले नाही. हा बॅक्टेरिया त्याच्यामुळे इन्फेक्ट झालेला नाही. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय समजलं, आफ्टर इन्फेक्शन व्हायरल कोट वेअर रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्यूज. व्हायरसच्या बॉडीवरचं जे एक्झॅक्ट जे कोटिंग आहे हे काय झालं आहे, रिमूव्ह झालं विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्यूज. परंतु जो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये काय प्रोटीन आहे, प्रोटीनमध्ये काय प्रेझेंट असतं, तर सल्फर प्रेझेंट असतात, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. आणि हे जेव्हा काय करतात, त्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात, तर पहा सल्फर डिड नॉट फाउंड इन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या इनसाईड द बॉडी ते सल्फर प्रेझेंट नसतात. मग बॅक्टेरियाचे आपण असं इनसाईड आतल्या साईडने बॉडी पाहिली तर त्याच्यामध्ये सल्फर हे प्रेझेंट नसतात. म्हणजे सल्फर डिटेक्टेड इन सेल, म्हणजे त्या नो सल्फर डिटेक्टेड इन सेल, त्या बॅक्टेरियामध्ये ते सल्फर प्रेझेंट नसतात, फाउंड नसतात. म्हणजे बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय व्हायरसेस हॅविंग रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन सल्फर डिड नॉट फाउंड इन दी बॅक्टेरिया. म्हणजे फर्स्ट जो एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्यांना असं समजलं, जेव्हा जो प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये काय असतात, प्रेझेंट सल्फर. असा जो व्हायरस त्यांनी तयार केला आहे, ग्रो केला आहे, तो व्हायरस जेव्हा बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो तेव्हा बॅक्टेरियाच्या इनसाईड ते जे प्रोटीनच्या मध्ये सल्फरचे जे मटेरियल आहे, ते सल्फरचं मटेरियल त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये येत नाही. त्याच्यानंतर आता सेकंड एक्सपेरिमेंट केला आहे, तो कोणावर केला आहे, बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय व्हायरसेस विथ रेडिओ ॲक्टिव्ह DNA. अशा व्हायरसेसमध्ये काय आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह DNA, म्हणजेच त्याच्यामध्ये काय रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे. काय रेडिओ ॲक्टिव्ह DNAमध्ये काय असतं, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस प्रेझेंट असतं. म्हणजेच बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय रेडिओ ॲक्टिव्ह DNA कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस वॉज फाउंड इनसाइड द बॅक्टेरियल सेल. आता जेव्हा हा सेकंड बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये काय फॉस्फरस लेबल DNA कोर, म्हणजे याच्यामध्ये काय रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस मटेरियल प्रेझेंट आहे. असा बॅक्टेरिया जेव्हा त्याचं काय होतं, इन्फेक्शन होतं त्या बॅक्टेरियावरती, अशा व्हायरसचे, त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस मटेरियल आहे, तेव्हा ते काय होतं, त्यांचं सेंट्रिफ्युगेशन झाल्याच्या नंतर जे फॉस्फरस आहे ते फॉस्फरस पूर्णपणे त्या बॅक्टेरियाच्या इनसाइड दी बॉडी ते काय होतात, म्हणजेच फाउंड इनसाइड दी बॅक्टेरियल सेल्स. दी रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस डायरेक्टली इथं आपल्याला आतमध्ये पाहायला भेटतात पहा.
फॉस्फरस डिटेक्टेड इन बॅक्टेरियल सेल, कुठं पाहायला भेटतात, आणि नो फॉस्फरस डिटेक्टेड इन सुपरनेटंट, म्हणजे ज्या त्यांनी सुपरनेटंटसाठी ज्या बॉटल यूज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरिया डायरेक्टली आपल्याला दिसत नाही. नो फॉस्फरस डिटेक्टेड इन सुपरनेटंट, म्हणजेच एक्झॅक्ट यांना या 2 एक्सपेरिमेंटवरून काय सांगायचं, जेव्हा फर्स्ट एक्सपेरिमेंट त्यांनी केला तो कोणावरती केला, ज्याच्यामध्ये प्रोटीन म्हणजेच त्याच्यामध्ये काय सल्फर, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे, त्यांनी जेव्हा त्या इचेरिया कोलाई बॅक्टेरियावरती काय केले, ॲप्लाय केले, अलाव केले, तेव्हा काय त्याला इन्फेक्शन झालं नाही, त्याच्या बॅक्टेरियाच्या बॉडीच्या आतमध्ये हे सेल्स आले नाहीत प्रोटीनचे, म्हणजेच नो सल्फर डिटेक्टेड इन दिस सेल. परंतु सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी जेव्हा केला तेव्हा त्यांनी फॉस्फरस लेबल DNA घेतला, त्याच्यामध्ये फॉस्फरस प्रेझेंट होतं, व्हायरस अशा त्या व्हायरसमध्ये फॉस्फरस प्रेझेंट होतं. परंतु जेव्हा त्यांनी इचेरिया कोलाई बॅक्टेरियावरती सेकंड स्टेजमध्ये तो अलाव केला, तेव्हा अलाव केल्याच्या नंतर त्याला काय दिसलं, तर फॉस्फरस हे त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये प्रेझेंट दिसले, म्हणजेच फॉस्फरस डिटेक्टेड इन सेल ऑर फाउंड इन दिस सेल. मग त्यावरून त्यांना काय समजलं, द इंडिकेटिंग, त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटचा असा थोडक्यात शेवटी आपल्याला त्याचं सक्सेस झालेलं आहे असं सांगितलं आहे. दिस इंडिकेटिंग दॅट दी DNA इज जेनेटिक मटेरियल दॅट इज पास फ्रॉम व्हायरस टू बॅक्टेरिया, म्हणजे DNA हेच काय जेनेटिक मटेरियल आहे आणि हे डायरेक्ट व्हायरसकडून बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. ते सेकंड एक्सपेरिमेंट म्हणजेच दिस इंडिकेटिंग दॅट दी DNA इज अ जेनेटिक मटेरियल, म्हणून DNA हे काय जेनेटिक मटेरियल आहे दॅट पासेस फ्रॉम व्हायरसेस टू बॅक्टेरिया. म्हणजे हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट हा त्यांनी काय केलेला आहे, आपल्याला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर व्यवस्थितरित्या समजलेलं असेल दोनही एक्सपेरिमेंटपेक्षा, म्हणजे आपण याच्या आधी DNA इज अ जेनेटिक मटेरियल हे प्रूव्ह करण्यासाठी 2 एक्सपेरिमेंट पाहिले. फर्स्ट आहे तो कोणता पाहिला, तर ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पाहिला, आणि सेकंड पाहिला तो हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट. तर आज आपण सेकंड आपण पाहिला अ व्हेरी मॅककार्टी अँड मॅकलोड एक्सपेरिमेंट, आणि आज आपण पाहिला तो हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट. सो टुडे वी स्टॉप हिअर अँड रिमेनिंग पार्ट वी सी इन नेक्स्ट लेक्चर.